13. कर्ण दिला असता चौरस काढणे. प्रश्न: 9 सेंटीमीटर कर्ण असणारा चौरस काढा. ही कृती आपण मध्यभागी सोडवायची आहे, कारण दोन्ही बाजूला वरती आणि खाली सारख्याच अंतराच्या कृती आपल्याला करायच्या आहेत. पहिल्यांदा ए आणि सी हा 9 सेंटीमीटर लांबीचा कर्ण आपण काढून घ्यायचा आहे. त्याला मापे आणि नावे द्यायची आहे. नंतर रेषा दुभागणी ही कृती या ए सी रेषेवर करायची आहे. ए सीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन ए बिंदूवरून वरच्या बाजूला एक कंस, खालच्या बाजूला एक कंस करायचा. त्याच अंतराने सी बिंदूवरून त्या कंसाला छेदायचं आणि अशा पद्धतीने हे दोन छेदनबिंदू जोडल्यानंतर या ए सी कर्णाचे 2 समान भाग झालेले आहेत. नंतर कंपासमध्ये ओ आणि ए हे अंतर घ्यायचं आहे आणि त्या लंबाला वरच्या बाजूला कंस करायचा आहे, खालच्या बाजूला कंस करायचा आहे. ते 2 बिंदू जे मिळाले त्याला बी आणि डी नाव द्यायचं आहे. अशा पद्धतीने ए बी सी डी हे 4ही बिंदू जोडल्यानंतर आपल्याला कर्ण दिले असतात चौरस काढणे ही कृती आपली पूर्ण होईल. अशा पद्धतीने ही पतंगाकृती हा चौरस तयार झालेला आहे.